मास्तरीन बाई अशा का वागायला लागल्यात काय कळना झालं. जीजू अहो, तुम्हाला खरं सांगू का, मलाही कळतच नाहीये की ताई असं का वागतेय. ती ना भुवनेश्वरी मॅडमचा खूप राग करते. म्हणजे मला मान्य आहे की सासूशी प्रत्येक वेळेस पटेलच असं नाही. म्हणजे माझं सुद्धा निखिलच्या आईबरोबर कधी कधी पटत नाही. आमचे छोटे मोठे वादविवाद होतातच. पण पण आम्ही ना एकमेकींना खूप समजून घेतो. आम्हाला असं एकमेकींबद्दल प्रेम वाटतं. आणि जे काही रागराग होतात ना ते तेवढ्या पुरतेच असतात. तुम्हाला खरं सांगू का, मी निखिलपेक्षा जास्त निखिलच्या आईबरोबर वेळ घालवते. म्हणजे बघा ना, त्यांच्याबरोबर मी सिनेमाला जाते, मी नाटक बघायला जाते त्यांच्याबरोबर, रंकाळ्यावर फिरायला जातो आम्ही दोघी. पण पण ताईचं तसं नाहीये. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव जरी काढलं ना तरी ताईच्या कपाळावर आठ्या येतात. खरंच भुवनेश्वरी मॅडमने ताईचं काय बिघडवलंय काय माहित. जो आमच्या आईसाहेबांनी कवाच कुणाचंच वाईट केलेलं नाही. माणसं जोडायचा स्वभाव आहे त्यांचा. पण ताईचा माणसं तोडण्याचा स्वभाव आहे. जीजू अहो, अख्खं कोल्हापूर मॅडमना मानतं. मी सुद्धा मॅडमना खूप मानते. पण पण ताईच रागराग का करते कळत नाही. तुम्हाला कसं सांगू आता, ताई ना त्यांना पाताळ यंत्री कारस्थानी असं काहीतरी म्हणत असते. आणि बस बस आता अजून काय मला लय ऐकवत नाही. कसं आहे, मास्तरीन बाईने आमचा तिरस्कार केला असता, आमच्याविषयी काय वाटेल ते बोलले असताना मी खपवून घेतलं असतं. पण आई साहेबांविषयी नाही, हे नाही खपवून घेऊ शकत मी. राहते बस झाला. आता अजून काय ऐकायचं नाही, मी येतो. नाही नाही, थांबा ना, थांबा प्लीज, जाऊ नका. नाही 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 मला आता काय ऐकायचं नाही अजून, मी जातो. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही रागवू नका. मी काहीच बोलत नाही. फक्त एक एक रिक्वेस्ट करू का. मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, हे तुम्ही प्लीज ताईला नका ना सांगू. कारण काय, ती माझा रागराग करेल. आम्ही सख्या बहिणी होत जीजू. मला भांडण नकोय तिच्याशी. नाही ना, काय काळजी करू नका. काय माझ्यामुळे तुमच्या बहिणी बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. काय काळजी करू नका, येतो. जीजू, तुमची पिशवी. नाही माझी नाही ती. अहो, तुम्हीच येताना आणली होतीत ना. मास्तरीन बाईंसाठी साडी आणली होती, आज संक्रांत आहे म्हणून. तेवढी द्या त्यासनी. हां, आणि त्यासनी सांगा म्हणावं नवरा आलता तुमचा, तुम्हाला घरला घेऊन जायला आलता म्हणावं. तुमची बॅग भरा आणि अजून मी तुम्ही घराकडे या. बाद झाला तर लई गोल गोल फिरवू नका. तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणावं मनापासून. त्याला संसार करायचा आहे तुमच्या संग. तुम्ही सांगा त्यासनी. आणि त्यासनी म्हणावं एक जलम नाही 7 जलम संसार करायचा आहे म्हणावं त्याला तुमच्या संग. आणि जलम म्हणला म्हणून सांगा.